भाजप आमदार आणि मंत्र्यांचा संघाच्या रेशीमबाग कार्यालयामध्ये संघाकडून बौद्धिक होणार आहे। तर या बैठकीसाठी भाजप आमदार आणि मंत्री थोड्याच वेळात संघाच्या रेशीमबाग कार्यालयामध्ये जाणार आहेत। शिंदे गट आणि अजित पवार गटाला सुद्धा या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय। मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमाचं कारण देत अजित पवार गटाचे आमदार या बैठकीला जाणार नाहीयेत। या कार्यक्रमामध्ये संघाचे नेते, आमदार आणि मंत्र्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे। दरम्यान भाजप आमदार नितेश राणे, मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी पोहोचले असल्याचं कळतंय। तर प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। शिवाय मंत्री रवींद्र चव्हाण, चंद्रकांत दादा पाटील, अतुल सावे हे रेशीमबाग कार्यालयावर पोहोचलेले आहेत। शिवसेना आमदार भरत गोगावले देखील त्या ठिकाणी पोहोचले असल्याचं आपण पाहतोय। त्यांच्या दायित्वामध्ये परिवर्तन झालं आहे। आतापर्यंत ते नागपूर महानगराचे सहसंघचालक आपण पाहतोय आज भाजप आमदार आणि मंत्र्यांचं संघाच्या रेशीमबाग कार्यालयाकडून बौद्धिक होणार आहे। तर या बैठकीसाठी भाजप आमदार आणि मंत्री थोड्याच वेळात संघाच्या या कार्यालयामध्ये उपस्थित असतील। आतापर्यंत काही नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। मात्र या कार्यक्रमाला अजित पवार गटाच्या आमदारांची दांडी पाहायला मिळते, कारण पूर्वनियोजित कार्यक्रमाचं कारण देत त्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारल्याचं बोललं जात आहे। आत्ताची ही महत्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। रेशीमबाग मध्ये आज संघाचं बौद्धिक होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपण अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी सूरज बसूरकर यांच्याकडून। सूरज, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात मिळत आहेत? नक्कीच आज भाजप आमदार आणि मंत्र्यांचा ISSच्या रेशीमबाग या कार्यालयात संघाचं बौद्धिक आहे। दरवर्षी जेव्हा हिवाळी अधिवेशन असतं तेव्हा ही बौद्धिक संघाचा एक सगळा बौद्धिक कार्यक्रम असतो। मात्र या आत्ताच्या या बौद्धिक ह्याला मीटिंगला खरंच खूप महत्त्व आलं आहे, कारण येणारी जी लोकसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीला घेऊन कुठेतरी संघाचे जे काही कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील ते सगळ्या मंत्र्यांना आणि आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। भाजपचे सर्वच आमदार आणि मंत्री या संघाच्या बौद्धिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत। मात्र अजून देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावलेली नाही आहे। आणि ठाकरे गटाकडून पाहायला गेलं तर भरत गोगावले असतील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर असतील, हे देखील उपस्थित राहिले आहेत। आता संघाचे नेते हे भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांना मार्गदर्शन करत आहेत। आगामी निवडणुकांपूर्वी भाजप आमदार यांचं हे महत्त्वाचं बौद्धिक असं मानलं जात आहे। अगदी नक्कीच धन्यवाद सूरज, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।